श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. धरुणीय शिशूचा हात अक्षर पडित लिवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विनवी स्वामी प्रति कृपा करुणी वजवरे बडोग्यासी चलावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसुनी. मल्हाररावाची या मनी अम्माविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात अम्मा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात अम्मा राणे एवढेल घिसा यत्न व्यर्थ गेला. तात्या मनी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाळे सिद्धीसी परी पाहावा यत्न करुणी याचा विचार केला मनी. मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले. भक्ती राई अंतरी दाभिक साधना ते करी तयाच्या स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी भ्रमण बसविले. गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परी दयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला विग्रचिंत काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोग्यासी काय सांगावे राजायासी आणि सकळ जनांची तोंड केसे दाखवावे. ऐसा उपाय करुणी न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. असो कोण एक दिवशी साधून योग्य समयासी मेण्यात घालून स्वामींसी तात्या साहेब निघाले. कपळ गावाचा मार्ग धरला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट वधित झाली. मेण्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशा ते घेऊन बडोग्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचूनी अन्य उपाय न हो परी मल्हारराव नूरपती. पर्यंत आरंभिती पुढती सर्वत्राची विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमरराव यशवंतराव तयाचे नाव. नूरपकार्याची धरुणी हाव आपण पुढे झाला. तो येऊन अक्कलकोटी घेतले समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार स्वर्णताटी स्वामींपुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंताला पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडिया आणून सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोध बोलिले. क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडाचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोग्यासी. तेथील कार्यासी सोडून साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावांवरी. आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृती कथा संवंत सदा भक्त परिसोत. षष्ठयोध्याय गोळ. इति स्वामी चरित्र सारामृत षष्ठयोध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.